तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग्स. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा भाऊ तुमच्यासाठी राडा घेऊन आलाय, नाही का? आणि समजलं असेल की आपण कुठं चाललोय. बाई रेडी होऊन निघालो म्हणजे फक्त एकविरेला, कारण का आपल्याला दुसरं असतच नाही ना माहिती. चला मित्रांनो, बघू शकता फायनली आपण नाही का घाट चढायची सुरुवात केली. भाई आपला वन साइड गाडी चालवतोय भाई मुंबई पासून आणि निघलोय. आगरी कोल्या ना माझे बनवा ना जो कोणी नडल त्याचा वाटला वयल. चलो आईच कंटिन्यू राहा भाई, फुल मजा करूया. तर मित्रांनो, मग तुम्हाला दाखवलं ना की आपल्यासोबत अजून एक कोण व्यक्ती आहे. तर आपण अशा स्पेशल व्यक्तीला घेऊन आलोय जिचं आज माझ्यासोबत पूर्ण 1 वर्ष कंप्लीट झाले आणि त्याच निमित्ताने आता आपण एकविराईच्या दर्शन झालं. तर बघायचं तुम्हाला कोण आहे ते स्पेशल पर्सन. बघू शकता रिद्धी आणि मी आहे आणि आम्ही दोघं सुद्धा आज एकविरला चाललोय. कारण भांडता 1 वर्ष कसा गेला ते कळालंच नाही. तुम्हाला तर चांगलं माहिती आहे मुली कशा भांडतात. वाचा 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 वाचा. काही तिचं नाव काय माहितीये का? सांग ना. सिद्धी नाव आहे. इकडे बना सिद्धी नाव आहे. काय नाव आहे? सिद्धी. नाही सिद्धी केलाय आई काय खोटं नाही बोलत. जेवढा भारी इथं माका शिजतो ना त्यापेक्षा भारी. आणि मम्मी जेव्हा भजी बनवतो ना भाई, प्रेमात पडतो मम्मीच्या अक्षरशः प्रेमात. म्हणजे एकदम बेकार, एकदम भारी बनवते. नाद नाही. ज्याला मला खायचं असेल ना, एक दिवस नक्की घरी या, तुम्हाला माझ्या मम्मीच्या मक्याची भजी खायला देतो. तू कधी खाल्ले? नाही ना, ते लहान पोरांना नसतो आम्ही देत. गजब बेइज्जती है. काहीच कंटेंट महत्वाचं आहे आयुष्यात. पुढे जायचं असेल ना किंवा फेमस व्हायचं असेल तर कंटेंट शिवाय काहीच नाही आयुष्यात. कारण का माणूस जेवला नाही तरी चालेल, पण कंटेंट सगळ्यात महत्वाचं आहे. युट्यूबर साठी कंटेंट सगळं आहे. आता भूक लागली ती पुढची गोष्ट, कारण का पैसे नाही त्यामुळे खायचं नाही, डायरेक्ट एकविराला जायचे. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. बरोबर ना भाऊ? गरीब आहे आम्ही, लय गरीब आहे. काही सोन्याकडे बघू नका, लय गरीब आहे. लय म्हणजे लय गरीब आहे. कोणाला पण विकत घेऊ शकतो एवढं गरीब आहे आम्ही. लगा मेरा मजाक. असू द्या, आता बाकीच्या नंतर बोलू. कंटिन्यू राहा. विरा माते की आज एकविरीला आलोय आणि आज लास्ट संडे असल्यामुळे भाई बेकार गर्दी आहे. बेकार म्हणजे आम तुफान गर्दी आहे. आपल्याला एन्जॉय तर करायचं आहे नक्कीच, कारण का आपण एकविरीला येतो आई माऊलीच्या भेटीसाठी. कारण का इथूनच आपली सुरुवात आहे आणि इथंच आपला शेवट आहे. तर त्यामुळे नाही का, आणि इथं लय लुटालूट चालू आहे ना एकविरीला. एवढी म्हणजे एकदम बेकार लुटालूट चालू आहे. पार्किंगला गेलो गाडी लावायला 50 रुपये द्या, पावती आतमध्ये यायचे 50 रुपये द्या. एवढी बेकार थूक लावतात नाही तर लय लोक म्हणजे एकदम हलकट लोक आहेत. डायरेक्ट सांगतो पक्की. कारण का इथल्या स्थानिक लोकांना किंवा अशी पण नाही का कोण बाहेरचे आहे का कुठून फिरायला आलो आहे, दर महिन्याला ना दर महिन्याला आपण 100 रुपये द्यायचे, 200 रुपये द्यायचे. कसलं आहे म्हणजे काय समजत नाही आता. काहीच गर्दी व्हा, पक्की गर्दी एकदम. काहीच मेरे से कभी कभी ऐसी गलती हो जाती है, मैं कभी कभी ऐसा भूल जाता हूँ. अभी हम लोग बैठे खाना खाने के लिए ताज हॉटेल में. देवीच्या खालती पायथ्याशी बसलोय मित्रांनो. मस्त की पावभाजी खातोय. आता संपत आली तेव्हा लक्षात आलं हे बघा मित्रांनो, काय कसं एकटी खाते. आजचं मी खाऊन झालं, आमचं माझं एकट्याचं खाऊन झालं तरी अजून हे 3 जण खात आहेत. अरे हो, एका दिवसात जाडी होतेस की काय. काही नाश्ता करून निघलोय, पण बघू शकता मंदिरात पक्की गर्दी आहे आणि भाविकांचं दर्शन घेण्यासाठी भरपूर मोठी रांग आहे. आपण पण पटकन दर्शन घेतलं. तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून फक्त दर्शन देतो आपल्या यूट्यूब फॅमिलीला. चला तर मित्रांनो, आत्ता जस्ट पायऱ्या चढायची सुरुवात केली आपण, नाही का. आणि आज चांगलं क्राऊड आहे, मस्त गर्दी आहे. कारण का असं लास्ट संडे आहे त्यामुळे मस्तपैकी भरपूर सारी गर्दी भेटली आपल्याला. आणि या गर्दीचं सोनं करून आपण चांगलं उत्तम असं दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण चांगलं दर्शन देऊ. बघू आज कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन चालू आहे. काय या 2 बारीक पोरी आईस. आता अक्षरशः ना पालखीची आठवण आली. कारण का पालखीला जसे तुफान गर्दी असते ना तशी आता गर्दी आली बघा, वरनं खालपर्यंत.
फुल गर्दी. तर आम्ही लवकर निघालो मुंबईवरून म्हणून इथपर्यंत आलो, नाहीतर आम्हाला जास्त लेट झाला असता. हे बघा मित्रांनो, बघू शकता आजी आपली ह्या वयात पण पायऱ्या चढच्या आरामात. आणि या हल्लींच्या पोरे बघा का आजी, आजी बघा कशा पिशवी घेऊन अक्षरशः पायऱ्या चढताय. आजी काय बोलाल बाकी, कसं वाटतं तुम्हाला एकविराला आलो? नेहमी येतात ना गाईज, आजी नेहमी येतात पण तुम्ही येत नाही म्हणून बोलतो प्लॅन करा आणि एकविरेला या. आईच पक्की गर्दी आहे, गर्दी म्हणजे हाय पण एवढी नाही, मध्ये मध्ये काय चांगली. आज गर्दी आहे ना, का रविवार म्हणून काय आजी काय माहिती, पण गर्दी आहे. चला आज भरपूर म्हणजे भरपूरच असते गर्दी, एवढी जास्ती गर्दी आहे की इकडं गर्दी बघा फुल लाईन आहे. आणि इकडं बाहेरनं पण खूप जास्ती लोक आहेत म्हणजे दर्शन घ्यायला. आणि काय इश्यू नाही भाई, कोंबडा वगैरे आहे बघा. आपला आईचा हा स्वर्ग कसा दिसतोय, एकदम सुंदर वाटतंय. आतमध्ये इथली काय फुटेज घेता नाही आले, बट आपल्याला व्हॉट्सअपला दररोजची व्हिडिओ येते, त्यातले आपण ते ॲड करू तुमच्या दर्शनासाठी. चलो गाईस, बाय बाय. चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, बघू आजच्या ब्लॉगमध्ये अजून काय काय करणार आहे. आज आपल्याला बरीचशी मंडळी भेटली, आपली इंस्टाग्राम फॅमिली अजून बरीचशी बाकी आहे. कंटिन्यू राहा. तर गाईज, आपण आल्यापासून बरेचसे तुम्हाला बोललो की आज आपले बरेचसे इंस्टाग्राम फॅमिली मेंबर्स भेटलेत, त्यातल्या ह्या पण दोघी आहेत. काय बोलाल? थँक्यू. अजून काय बोलाल? आपली फॅमिली वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? मग काहीतरी सांगा सबस्क्राईब वगैरे करायला. काही माझं ना काय ऐकू, पण ह्यांचं नक्की आहे का. चलो बाय बाय. आज गर्दी असल्यामुळे दर्शन तर एवढं चांगलं नाही आलं, पण ठीक आहे. आईकडे गेलो का आईला कळतं का आपल्याला लेकरू आले तिच्याजवळ आणि ती नक्कीच आशीर्वाद देते. त्याच्यातून मस्त की गेलो, कैरी वगैरे घेतली आणि आता निघालो रिटर्न खालती उतरायला. भाऊकडं आपला हार आहे. हा बाय, जय एकविरा. इकडं आपल्या भावाकडे हार आहे. आणि आज आपले बरेचसे चांगले इंस्टाग्राम फॅमिली मेंबर्स भेटले, यूट्यूबले ब्लॉग बघणारे भेटले. त्यातले काही लोक बोलली पण की ब्लॉगमध्ये घे, त्यातले काही लोक ब्लॉगमध्ये घेऊन पण लाजली. ठीक आहे, जे तुम्ही बघितलं असाल सगळे आपली आहेत. आणि जो तो हळूहळू मोठा होतो, मी पण काही डिरेक्टली मोठा नाही झालो. तुमच्या सगळ्यांचं प्रेम राहू दे. आत्ता आपले 15,000 सबस्क्रायबर्स झालेत, लवकरच 20,000 सबस्क्रायबर्स करायचे. कारण का स्वप्न एकच आहे का मोठं व्हायचं आहे, खाली नाही पडायचे. कोणी साथ देव त्यांना देव. चला कंटिन्यू राहा. Few moments later. आपल्यासोबत आपला भाव आहे वेदांत. आणि बिचाराला आम्ही बघायला घरी आलेलो आणि पेशंट घराच्या बाहेर होता. आणि तू काय बोलशील याच्यावर तू सांग. नाही तू काय बोलू पण नको आता. तगली गेले म्हणून ना माझा चॅनल माझा. हा या तुम्हाला मी इंस्टा आयडी खालती तुम्हाला मेन्शन करतो, भावाला आपल्याला फॉलो करा. आता थोडा आजारी होता त्यामुळे जरा केस कामी केले दोन, बाकी काय विषय नाही. बाकी आपला भावाचा विषय हार्ड आहे. अब जी मालिक वो जरा गलती हो गया, वो खाते समय हम मिस्टेक में वो वीडियो लेना ही भूल गया. आज मालिक ऐसा लपड़ा हुआ है और अभी हम निकल पड़े हैं कर्जत से अंबरनाथ जाने के लिए, क्योंकि ये 2 छोचरिया है, इनको छोड़ना है. यस, हम निकल पड़े हैं. ब्लॉग में कंटिन्यू रहिए क्योंकि आज वाट लगाने डालने हैं. किधर डालने हैं वो अभी देखेंगे. चलो कंटिन्यू रह लो. 2 hours later. मित्रांनो बॅक टू ब्लॉग. आणि आता फायनली घरी गेलो 4-5 तासानंतर मस्तपैकी. भाई आपला वन साइड नाही का गाडी चालत होता, आम्ही डायरेक्ट झोपून गेलो. डायरेक्ट घरी गेलो, झोपलो. आता फ्रेश वर आलो, आंघोळ केली ना. आणि रिद्धी डिरेक्टली बोलते की मला जत्रा जायचंय. जत्रा म्हणजे नक्की काय जत्रा आणि कुठच्या प्रकारची जत्रा आहे आणि त्या जत्रेमध्ये का असणार आहे ते तुम्हाला दाखवतो. आम्हाला कमीत कमी नाही म्हणलं तरी 18 तास लागतील, कारण का आम्हाला फ्लाईटने जायचं, कारण का आम्ही जाणार आहोत लंडनला. सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू समजेल तुम्हाला आम्ही या लंडन मध्ये जाऊन काय काय करणार होतो. कंटिन्यू राहा, चलो कंटिन्यू राहा. चला तर मग चलो आईस जाऊया आता, नाही का फुल राडा करू, एन्जॉय करू.
हे इकडून जायला मित्रांनो. हा बघा आपला एकविराईचा प्रसाद. तिथं आपण गेलो होतो एकविरा तेव्हा हार घेऊन आलेलो. चलो गाईस हे बघा किती खुश आहे बघा. एक मेंबर कमी झालेला आहे. हो लंडनला मी तुला लंडनला घेऊन आले. बघू ना आता तिकीट किती फाडतेस ते. भाडेन ना बस काय हाय की रे, अंबरनाथ मध्ये लंडन आले. भाई मोबाईल पण घरी ठेवून आले. मग काय झालं, तू कशाला नाही मग. वाह मेरे पास तो क्या बहुत पैसा है. फायनली लंडन मध्ये आलोय आणि बघू शकता लंडनचा आपला पॅलेस नाही का रिद्धीच्या नावावर आहे सातबारा. आणि रिद्धीच्या आजोबांनी हा सातबारा विकलाय मला. तर चलो कंटिन्यू राहा भाई, आज फुल एन्जॉय करू. गाईज बघा डिरेक्टली इंटेरियर बघू शकता गाईज. एकदम खतरनाक नाही का, खतरनाक डिझाईन केलंय. एकदम भारी वाटतंय. आणि त्यात रिद्धी एवढी एक्साइटेड आहे ना का सांगू नाही शकत. हे बघा त्याच्या चेहऱ्यावरून तुम्ही समजून जा. सगळीकडे एकटीच फिरते. अय काय फोन लावायचे का, कोणाला करायचं आहे. मी तर समोर आहे. म्हणजे काय मी तुलाच लावेल का. मग कोणाला लावणार. कशाला, फक्त असंच. तेव्हा काहीच हे पाडशील बिडशील डोक्यान घालशील ना, पोडशील डोका. काहीच मुंबई असू दे किंवा लंडन, पण आगरी कोली लोकांची संस्कृती कोण विसरू नाही शकत. कारण मला काय बघायला भेटलं बघा, तर डायरेक्ट बोट नाही का गाईज, आहे का लंडन मध्ये डायरेक्ट बोट. बोट तयार केले. सो तुम्ही लवकर या आणि आमच्या बोटीमध्ये सगळ्यांनी बसून घ्या. आणि मच्छी भेटेल का आम्हाला. नाही ती तुम्ही बघून घ्या. आईस खूप मस्त अशी बोट हे केले आणि आवडलं आम्हाला, कारण का लय भारी वाटते. चलो. नागवाची बोट आहे, समजलं का. हो का. चलो. आईस खूप खतरनाक असं इंटेरियर केलंय. आणि आम्हाला खूप सारा शूट करायला प्रॉब्लेम होते, कारण का मी ब्लॉग शूट करतोय, रील शूट करतोय. आम्हाला पर्सनल व्हिडिओ सुद्धा बनवायचे. हा पूर्ण काय बोलला था लंडन पॅलेसची पूर्ण रील सुद्धा बनवायचे. त्यामुळे एका टायमाला 3 शूट करावे लागतात. हा चलो आता आपण तुम्हाला सागराची जलपरी दाखवतो भाई, एकदम खतरनाक. चला. सागराची जलपरी बघून आलोय, पण ती सागरात ती गार आहे आणि आम्ही पक्के गरम झालोय इथं. हो बरोबर बोललास रे. आईच बघूया आता मॅडम काय शॉपिंग करतात ते. काय ग काय घ्यायचं शॉपिंग. बघू. भविष्य चेक करायचं का आपलं. नको रे. किती भविष्य चेक केलं तरी तू भांडणारच आहेस. काय ह्याच्यात जायचं आहे. कितना है. 60 रुपये ना. ज्यादा लो, 100 रुपये लो. चलेगा 100 रुपये लो. जा 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 कोण नाही, जा पटकन जा. काही जे बघा छोट्या पोरांमध्ये पण छोटे झाले. हे बारक्या इकडे, बारक्या इकडे असेल. मागणं मोठा माणूस येतोय. आम्हाला घेतील का. तुला 100 रुपये घेतले. मला 500 घेतील. आम्ही 500 मध्ये जेऊ हॉटेलला. आधी 2 दिवसात 15-20 हजाराच्या वर खर्च केलाय. घरी जाऊ 500 सीएनजी टाकू, परत अंबरनाथला येऊ. आईच्या बघा काय काय म्हणजे ना माहितीये का. पण एक गोष्ट आहे, ज्या गोष्टीमध्ये समोरच्याला आवड ना ती गोष्ट करून द्यावी, कारण का ती गोष्ट माणूस समोरचा मनापासून करतो. हे बघा भाई काय करायचं. नाही पण ही लहानपणीची माझी आहे. हा लहानपणीची मजा रे. मोठ्याला जबाबदारी येते आणि मग सगळंच राहून जातं. चल 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 बाजारात चल. चल चल 100 रुपये दिले मी. चल बाजारात चल. आईच पण जी लहानपणीची मजा ना ती लहानपणीच करून घ्या, कारण का एकदा मोठं झालो का जबाबदारी आली का सगळं संपून जातं. मग फक्त काम आणि पैसा या 2च गोष्टी दिसतात. ये बड़ी अच्छी बात कही आप. तुम्ही भाऊ आपला फुल घाबरला नाही का. तिकीट काढून पण घाबरलाय. भाऊ बोलतो मध्ये मध्ये बसायला. हे बघा रिद्धी बा कुठे गेली. काहीच घाबरला बघा कसा. चल चल. नाही नाही चल. तुला माझी शपथ आहे. मी आहे ना. तुला माझी बहिणीची शपथ आहे. बहिणीची शपथ आहे. बहिणीची शपथ आहे.
बहिणीला तू नाही बोलशील. एवढ्यावरती नको एकदम. हा मग ये चल चल. बहिणीच्या पद आहे बाय. ऐसा उपड तू खालीच यायला नाही पाहिजे. खालीच नाही यायला पाहिजे. ए तिथं नाही हे चुकीचं. अरे मी नाही ते पण इथे आहे. अरे तिथे गेलं झालेला आहे उलट मी आहे. अजून नाही गेलो. अरे आता जा मग. वाट कसली बघतोयस. अबे असतील काही ना. चप्पल काढून चालले तसे काय मंदिरात चाललेत. नहीं रुकने का, मैं बोली कि तब तक चालू ही रखो. पैसा ये हो पैसा गया. डबल लेगी डबल लेगी डबल लेगी. नहीं, पैसा डबल नहीं होगा. बोलले पैसा डबल नाही करणार बोलते. चालू ठेवा. अहो का आला अरे क्या द्याय. जिरली का तू घाबरत नाहीस ना. अजिबात नाही ना घाबरते. समजून आता. इथंच बस. इथंच बस आणि धरो. खालती जाऊ नको. काहीच लहानपणी माझ्या घराला नाही भेटली बा आता करतोय. काही शिव्या द्यायला लागल्या शिव्या. इथंच जाऊ इथंच बस. राम 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 राम. और बाबा लगी टिकट. भाई का आला. अरे जास्त नाही वरती होते ना. आता धर पडला जिरली. भाई भाईची चप्पल बघा चप्पल. भाई जिरली का जिरली डायरेक्ट जिरली. काहीच भाऊ आपला एवढा घाबरलेला का अक्षरशः शिव्या देत होता. बिचारा भाऊ आपला चिडला त्याच्यावर. एकदम बेकार शिव्या देत होता. एकदम बेकार शिव्या. हे पण आणलं. हा सगळं हालतं. तू चल तू मोठी इंजिनियर आहेस. हे हालते. अरे ते असं चल मला मारता. मला एवढी मजा आली ना, एवढी मजा भावा आली ना. काय नाही तुझा ए, एक्सपिरियन्स पार जिरली. काहीतरी अजून एक्सपिरियन्स सांग. अजून काय तुला भारी पण बसणार. तुला भारी शिव्या देतोस. अरे फ्लॅटला डायरेक्ट उलटा होत होतो. एक तर भीती वाटली. त्याच्यात जा आता त्याच्यात. तिच्यासोबत जा. मला घरी सोडा. कायची येडी पक्की. त्याची बहिणी शपथ घातली आणि बहीण आपली आहे त्याच्यामुळे मी गेलोय, नाही तर मी गेलो नसतो. तेवढा होऊन बहीण एकदा पण विचारत नाही काय वाटलं म्हणून. बहीण बोलते फक्त शिव्या दिल्या. माझ्या अंगाला पाणी झालं. काही जे बघा कसला बेकार गोल होते. काहीच ही रिद्धीला ना रिद्धीला कुठच्याच गोष्टीची भीती नाही. कुठच्याच गोष्टीची भीती नाही. फक्त माझी सोडून. मला घाबरते ती पक्की. या काय आता ह्याच्यात जायचं असेल. ह्याच्यात जायचं ना आता. मजा नाही, मजा नाही काय जास्त पाहिजे. जास्त पाहिजे. झालाय आता. मजा नाही. चला होडीत. बाईची एक ठिकाणी जिरली. चल ना भाई तू बोल असेल ना पुढच्या 5 वेळेला तिकीट काढतो अजून. हा तू बोल ना. तर ते जिरली. चला आता जाऊ. चला भूक लागली. काय चला आता जाऊया हॉटेलला जेवायला कारण का जाम भूक लागली. पक्की म्हणजे पक्की भूक लागली. मित्रांनो तर अशा प्रकारे रिद्धीने आम्हाला फसवलं दोघांना पण.
रिद्धी बोलली होती हॉटेलला नेणार जेवायला आणि शॉर्मा खायला दिलाय. गाईज असं काय नाहीये, हा स्वतःच बोलला. रात्रभर सोमवार राहायचं आणि उद्या सकाळी परत गावी निघायचंय मुंबईला, आपल्या गावाला रायगड मध्ये. नाही नाही असं नाही. आता माझ्याकडे मी कसं करू, मला पण बोलायचं आहे. दे इथे दे. हा, तर गाईज मी ह्यांना बोलली होती चला हॉटेलला, ते हे लोक बोलले का नको या बस चल, नको. बस बस काहीच बदल. थँक्यू, लव्ह यू. एवढा ऐकल्याबद्दल लव्ह यू. आम्ही शॉर्मा खातो, तुम्ही पण या शॉर्मा खायला. आमची चुकी, आमची जिरली, नाही. दोघांची जिरली. आम्हाला सांगितलेलं काय माहितीये काय, हॉटेलला नेतो तुम्हाला, ते पण 5 स्टारच्या. ते पण का Guys, जर कुठे बाई काय खाली घरना पार्सल आले, आमच्या मॅडमचे मोमोज आले. रग रग बाई इधर रग तो खालती तो स्वतःला आईचं बघा, स्वतःला बघा असं पॅकिंग करून मोमोज, आणि आम्हाला बघा हे असं कागदात. नशीब भाई आम्ही एसी मध्ये खातोय, नशीब आमचं. आता काय guys, मला बोलू 150 रुपये कट हवे ऍक्टिंगचे. गाईज असं काही नाही. मी यांना हॉटेलला नेत होती पण हे लोक बोलले का नको, आम्हाला शोरमा पाहिजे, आम्हाला पाणीपुरी पाहिजे आणि मोमोज पाहिजे. मित्रांनो तुम्ही सांगा, ह्या गोष्टी पोरी खातात का पोरं खातात? पोर ए तुम्ही स्वतः बोलले, हा पण बोलला आणि तू पण बोलला. असं नाही, जिरले आमची, जिरली ना, आमची चुकी. आमची चुकी. ठीक आहे. सॉरी बोला मग आता. गणपती बाप्पा मोरया. ए सॉरी बोला आता, नाही बोलायचंय. ठीक आहे ना. मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, कारण का खूप मजा केली, खूप धमाल केले. रात्री ब्लॉग एडिट करताना खूप जीव जाणार आहे, कारण का भाईनी पाक्या शिव्या दिल्यात. पाका नुसतं टुंग 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 आवाज टाकायला लागणार आहेत. तर असंच तुमचं प्रेम राहू दे आणि अशीच आमची जिरत राहू दे, काय विषय नाही. तुमचा सपोर्ट राहील तर नक्कीच आपण असे मजेदार, परत बसणार आहे. हा असं मजेदार आपण ब्लॉग बनवू आणि आपल्या भावाला असे बेकार बेकार डायरेक्ट देऊ. तर तुमचं प्रेम राहू दे. लव्ह यू ऑल. सगळ्यांचं प्रेम राहू दे. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर जसे 15,000 सबस्क्राईब झाले तसे 20,000 होऊ दे. लव्ह यू मित्रांनो. हे बघा काहीच माझं रक्त कमी पिते. ए चटणी आहे ती चटणी आणली आणि मेवणीच आणले. तुझ्यासाठी. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय. लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. Big thank you for being here.